तर फ्रेंड्स, ब्लेंडिंग ही इंग्रजी वाचनाचा पाया पक्का करणारी एक महत्वाची पायरी आहे. आता ती पायरी कशी महत्वाची आहे त्याचे सर्व सिक्रेट तुम्हाला या टॉपिकच्या माध्यमातून समजायला मिळणार आहेत. आणि म्हणून व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कारण सिक्रेट केव्हा सांगितलं जाईल हे तुम्हाला सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्याला सर्वांना व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. जर समजा आपल्याला इंग्रजी वाचन आपला वाढवायचा असेल, त्याचबरोबर अगदीच फ्लुएन्सी रीडिंग करायची असेल, अगदी स्पष्टपणे त्या शब्दांचा उच्चार करायचा असेल, तर आपल्याला ब्लेंडिंग वर्ड्स माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं. महत्वाचं म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांमध्ये जर समजा वाचन कौशल्य वाढवायचं असेल तर त्यासाठी या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ब्लेंडिंग वर्ड्स का महत्वाच्या आहेत त्याच्या 3 पायऱ्या तुम्हाला सांगतोय, त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला सुद्धा विश्वास बसेल आणि तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी तुम्ही समजावून द्याल. त्यातील पहिली पायरी आहे पहा, वाचनाचा वेग आणि ओघ. वाचनाचा जो वेग आणि ओघ आहे तो वाढण्यासाठी आपल्याला ब्लेंडिंग वर्ड्स माहिती असणं अपेक्षित आहे. शॉर्ट मध्ये सांगतोय, ब्लेंडिंगमुळे मुले प्रत्येक अक्षराचा वेगळा आवाज करण्याऐवजी शब्द सलग आणि वेगाने वाचायला शिकतात. एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी तुम्हाला शब्द सांगतोय पहा. हा या ठिकाणी शब्द आहे. या शब्दाचा वाचन विद्यार्थी कशा पद्धतीने करतात, बऱ्याच वेळा जर समजा त्यांना ब्लेंडिंग वर्ड्स माहिती नसतील तर अशा पद्धतीने ते वाचू शकतात. ब ल अ क. मग हा ब ल अ क शब्द आहे का, जर ब्लेंडिंग वर्ड्स त्यांना माहिती असतील तर ते सरळ काय करतील, ब्लॅक अशा पद्धतीने तो शब्द वाचतील. हा महत्व आपल्याला समजावून द्यायचं आहे. ही पहिली पायरी झाली. दुसरी पायरी आहे पहा, स्पेलिंग पाठांतरापासून सुटका होणार आहे. म्हणजे स्पेलिंग पाठांतर करण्याची गरज नाही. जर ब्लेंडिंग वर्ड्स तुम्ही समजावून दिला तर त्यांना शब्दार्थ पाठांतर करण्याची आवश्यकता नसेल. ते काय करतील तर स्वतः ते आवाजाची जोडणी समजल्यास जे काही लेटर्स असतील, जे काही अक्षरं दिलेली असतील, त्या अक्षरांचा प्रोनाउन्सिएशन, त्याचा अर्थ समजून घेतील आणि अर्थ समजल्यानंतर त्या शब्दाचा उच्चार ते स्वतः करतील. म्हणजेच काय, स्पेलिंगचा रट्टा मारणार नाही. आपण बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं की आपल्या लक्षात येतं की हे विद्यार्थी तो शब्द रट्टा मारतायत, बरोबर ना. म्हणजे ते प्रामाणिकपणे किंवा आत्मविश्वासाने ते वाचत नाही. एखादा शब्द जर अवघड आला असेल तर ते काहीतरी वाचतात आणि पुढचा शब्द वाचत असतात. मग ही वेळ त्यांची येणार नाही. जर समजा असं होऊ नये आपल्याला असं वाटत असेल तर ब्लेंडिंग वर्ड समजावून देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थी स्वतः आवाजातील चढ उतार जो काही असो तो समजून घेत असतात. आणि शेवटचा आहे तो म्हणजेच आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. स्वतः नवनवीन शब्द क्रिएट करत असतात. त्याचबरोबर मोठमोठे जे शब्द असतात ते शब्द वाचण्याचा कॉन्फिडन्स त्यांना निर्माण होत असतो. आणि म्हणून आपल्याला मुलांची इंग्रजीची भीती जर घालवायची असेल तर ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये रुजवणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या गोष्टी त्यांना समजल्या तर सहज ते इंग्रजी वाचू शकतात, बोलू शकतात, लिहू शकतात. आणखीन एक गोष्ट, तर इंग्रजी शब्दांचे जे काही स्पेलिंग्स असतात त्या स्पेलिंग आता पाठांतर करण्याची अजिबात गरज नाही. कसं आणि का ते आपण या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आणि म्हणून सर्वांनी हा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित पहा, समजून घ्या, त्याचे पॉइंट्स नोट डाऊन करून ठेवा, अत्यंत गरजेचं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, मुलांना एबीसीडी येते, बरोबर की नाही. मुलांना एबीसीडी येते परंतु त्यांना वाचता येत नाही, बरोबर की नाही. एबीसीडी सर्वांना येते परंतु काही शब्द असे येतात की ते वाचायला त्यांना प्रॉब्लेम निर्माण होतो, त्यांना समस्या जाणवते. मग का, तर जर असा प्रश्न निर्माण होत असेल तर हा जो टॉपिक आहे तो टॉपिक त्यांना आत्ताच समजावून द्या. हा टॉपिक त्यांच्या लक्षात आणून द्या, म्हणजेच ह्या गोष्टी त्यांच्या होणार नाहीत आणि ते सहजरित्या वाचन करू शकतील. ओके, ह्या झाल्या थोडक्यात या टॉपिक संदर्भात तुम्हाला ही माहिती सांगितली. आता प्रत्यक्ष आपण हा टॉपिक समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. प्रत्यक्ष आता समजून घेणार आहोत ब्लेंडिंग वर्ड्स. ब्लेंडिंग वर्ड्स समजून घेत असताना प्रथम आपण त्याची डेफिनेशन समजून घेऊया. ब्लेंडिंग म्हणजेच नेमकं काय. आणि मगाशी सांगितलं की एवढं का सांगितलं तर ते महत्वाचं आहे. पहा,
ब्लेंडिंग वर्ड्स म्हणजे या ठिकाणी कॉन्सोनंट ब्लेंड्स आहे. कॉन्सोनंट ब्लेंड्स म्हणजेच व्यंजन, व्यंजन मध्ये असणारे ब्लेंडिंग वर्ड्स. ए टू ई म्हणजे ए पासून तर ई पर्यंत असणारे जे काही ब्लेंड्स आहेत ते आपण समजून घेणार आहोत. टप्प्याटप्प्याने आपण समजून घेणार आहोत. कारण ए पासून झेड पर्यंत असे अनेक आपल्याला ब्लेंड्स समजून घ्यायचे आहेत. प्रत्येक ब्लेंड्स कसा असतो, त्याचा उच्चार कसा होत असतो हे फार महत्वाचं आहे इंग्रजी वाचन करायला शिकायचं असेल तर. आणि म्हणून हा टॉपिक तुम्हाला महत्वाचा असणार आहे. अगदीच ए पासून झेड पर्यंत जे काही ब्लेंड्स आहेत ते आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. तरच आपण फ्लुएन्सी इंग्लिश रीड करू शकतो, राईट करू शकतो. ओके. कॉन्सोनंट ब्लेंड्स म्हणजेच व्यंजनामध्ये असणारे ब्लेंड्स. ए टू ई म्हणजे ए पासून तर ई अक्षरापर्यंत, ए अक्षरापासून ई अक्षरापर्यंत जे काही ब्लेंडिंग वर्ड्स आहेत ते आपण समजून घेणार आहोत आजच्या टॉपिकच्या माध्यमातून. आणि राहिलेले जे काय आहेत, पुढचे जे काही ब्लेंड्स आहेत, आपण ते पुढच्या टप्प्याने म्हणजे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. ब्लेंड्स, ब्लेंड्स म्हणजेच काय तर पहा, ही डेफिनेशन फक्त ह्याच व्हिडिओमध्ये सांगितली जाईल. पुढच्या व्हिडिओमध्ये डिरेक्टली आपण काय शिकणार आहोत, पुढचा जो लेटर असेल त्या पुढच्या लेटर पासून काही लेटर्स पर्यंत आपण ब्लेंड्स शिकणार आहोत. आणि म्हणून ही डेफिनेशन लक्षात ठेवा. ब्लेंड्स म्हणजेच काय, जेव्हा 2 किंवा 3 व्यंजने एकत्र येतात, जेव्हा 2 किंवा 3 व्यंजने एकत्र येतात आणि त्यांचा सलग उच्चार केला जातो, पण तरीही त्या उच्चारामध्ये प्रत्येक व्यंजनाचा स्वतंत्र आवाज स्पष्टपणे ऐकू येतो, तेव्हा त्याला ब्लेंड्स असे म्हणतात. बघा, जेव्हा 2 किंवा 3 व्यंजने, आता व्यंजन आणि स्वर, आता इंग्रजी जे काही अल्फाबेट्स आहेत त्यामध्ये 5 स्वर आहेत. किती स्वर आहेत? 5. कोणकोणते आहेत? ए, ई, आय, ओ, यू. बरोबर. हे स्वर वगळ 5. टोटल 26 आपले लेटर्स आहेत. 26 मायनस 5 राहिले किती? 21. बरोबर. 21 म्हणजेच काय तर हे जे काही 21 कॉन्सोनंट्स आहेत त्यांच्यापैकी 2 किंवा 3 व्यंजन जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. व्यंजनाचा स्वतंत्र आवाज स्पष्टपणे आपल्याला ऐकायला येत असतो, तेव्हा त्याला ब्लेंड्स असे म्हणतात. आणि ते प्रत्यक्ष आपण समजून घेणार आहोत उदाहरणाच्या माध्यमातून. ब्लेंड्स, ब्लेंड्स प्रामुख्याने शब्दाच्या सुरुवातीला म्हणजेच इनिशियल ब्लेंड्स म्हणजेच काय, शब्दाच्या सुरुवातीला किंवा शेवटी म्हणजेच फायनल ब्लेंड्स येत असतात. एकतर सुरुवातीला असेल किंवा शेवटी असेल. आपण स्टार्टिंगला कोणते समजून घेणार आहोत तर इनिशियल ब्लेंड्स जे काय आहेत, इनिशियल ब्लेंड्स म्हणजेच काय तर सुरुवातीला असणारे जे ब्लेंड्स आहेत ते आपण समजून घेणार आहोत. एक्झाम्पल एल, या ठिकाणी एल हा अक्षर आपल्याला एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे आणि शब्द दिलेला आहे ब्लेंड्स. ब्लेंड्स या शब्दामध्ये सुद्धा एल हा काय आहे, ब्लेंडिंग वर्ड्स आहे. ब्लेंड्स हा सुद्धा ब्लेंडिंग वर्ड्स आहे. या गटात दुसऱ्या स्थानी एल अक्षर आलेला आहे. कोणता अक्षर आलेला आहे? एल अक्षर आलेला आहे. ब्लेंड्स प्रत्येक अक्षराचा उच्चार होतोय. BLENDS ब्लेंड्स. असा एकही लेटर्स नाही की तो सायलेंट आहे. व्याख्येमध्ये आपल्याला तेच सांगितलेलं आहे. ओके. जर समजा BL आलेला असेल, बघा ब्लेंड्स कसे असतात, जर समजा बी आणि एल आलेला असेल तर त्याचा उच्चार आपण असा करत नाही, ब प्लस ल, ब ल असं आपण करत नाही. आपण काय करत असतो तर ब्ल असा त्याचा उच्चार करत असतो. कसा उच्चार करत असतो? ब्ल असा उच्चार आपण करत असतो. म्हणजे एक्झाम्पल पहा, ब्लॅक, BL ब्लॅक, BL ब्लॅक. ओके. ब्लॅक, BLUE ब्ल, BL ब्ल, ब्ल्यू. ओके. हा ब्लेंड्स आहे. काय आहे? ब्लेंड्स आहे. पुढे पहा, CL आलेला आहे. CL म्हणजे क आणि ल वाचू का आपण, असं वाचू का तर ही चुकीची पद्धत आहे. हे आपण असं वाचत नाही. तर आपण काय करत असतो, CL म्हणजे क्ल आणि पुढे जो लेटर्स असेल त्यानुसार त्याचा जो उच्चार असतो तो उच्चार निर्माण होत असतो. प्रोनाउन्सिएशन आपण तयार करत असतो. म्हणजे CL ते CLOCK आहे तर क्लॉक झाला. क्लॉक. बरोबर.
CL क्लॉक, पुढे CLASS क्लास, क्लास, CL क्ल, ओके, आणि डबल एस क्लास झाला. हा एक्झाम्पल झाला कशाचा, तर ब्लेंड्सचा एक्झाम्पल झाला. कशाचा, ब्लेंड्स या हा जो आपण टॉपिक समजून घेतोय त्याचा एक्झाम्पल झाला. आता आपण जो भाग शिकणार आहोत तो म्हणजेच ए पासून तर ई पर्यंत असणारे जे काही ब्लेंड्स आहेत ते आपण समजून घेणार आहोत. ए आणि ई हे ब्लेंड्स मध्ये समाविष्ट होत नाही, त्याचा समावेश होत नाही, कारण ते काय आहेत तर स्वर आहेत ए आणि ई. मग राहिलेले लेटर कोणते आहेत ए आणि ई मध्ये, तर बी सी डी, बरोबर. आणि म्हणून आपण सुरुवात केली बी पासून सुरू होणारे ब्लेंड्स. बी पासून सुरू होणारे ब्लेंड्स कोणते, तर पहा या ठिकाणी बी पासून सुरू होणारे ब्लेंड्स आहेत तर BL आणि BR. बघा BL चा उच्चार कसा होत असतो तर ब्ल, या ठिकाणी आपण समजून घेतलं. BR चा ब्र, ओके. हा प्रोनाउन्सिएशन समजून घेणं गरजेचं आहे, हा ब्लेंड्स समजून घेणं गरजेचं आहे. पहा या ठिकाणी BL म्हणजेच काय झाला ब्ल, ओके. आणि पुढे काय आहे CK म्हणजेच काय तर ब्लॅक. BL इथे सुद्धा BL, आता हे सगळे BL चे आहेत आणि इकडे BR चे आहेत. मग या ठिकाणी काय होईल BL ब्ल्यू. आपण या ठिकाणी असं वाचत नाही की ब ल यू आणि ई असं वाचतो का आपण असं वाचत नाही, ही प्रोसेस चुकीची आहे. आणि म्हणून आपण ते ब्लेंडिंग याचा विचार करून आपण कसं वाचत असतो, कसं रीड करत असतो तर BL म्हणजे ब्ल, ओके. आणि पुढे यू आहे म्हणजे ब्ल्यू, बरोबर, ब्ल्यू. अशा पद्धतीने आपण ते रीड करत असतो. पुढे पहा BLOCK. आता या ठिकाणी उच्चार कसा होतो BL ब्ल आणि पुढे ओ आहे, म्हणजे उच्चार कसा होईल, प्रोनाउन्सिएशन आपण ऑलरेडी शिकलेले आहोत, बरोबर की नाही, प्रोनाउन्स आपण शिकलेलो आहोत. मग त्या ठिकाणी जर समजा ओ असेल तर ब्लॉक असा त्याचा उच्चार झाला ब्लॉक, आणि पुढे काय आहे CK म्हणजे ब्लॉक हा शब्द उच्चार होत असतो किंवा तयार होत असतो ब्लॉक, ओके. पुढे पहा BL ब्ल, पुढे ओ आहे ब्लो, काय तयार झाला ब्लो तयार झाला. समजून घेतलं तर खूप सोपं आहे आणि म्हणून तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की व्हिडिओ कोणी स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला ही संपूर्ण जी माहिती आहे ब्लेंडिंग वर्ड्स जे आहेत ते अगदी व्यवस्थित समजायला मिळतील, ओके. पुढचा पहा BLIND ब्लाइंड, उच्चार कसा झाला ब्लाइंड. हे BL चे ब्लेंड्स झालेत, BL चे ब्लेंड्स झालेत. पुढे पहा BR चा उच्चार कसा होतो ब्र होतो, BR चा उच्चार कसा झाला ब्र, BR ब्र, BR ब्र, BR ब्र, BR ब्र. मग पुढचा राहिलेला जो काही प्रोनाउन्सिएशन आहे किंवा शब्द कसा तयार होईल त्यासाठी पुढचे लेटर्स महत्वाचे असतात. जे काही लेटर्स आलेले असतील त्यानुसार तो शब्द तयार होत असतो. म्हणजे या ठिकाणी पहा ब्राऊन, ब्रेड, ब्रश, ब्रेव, ब्रिक, अशा पद्धतीने ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायच्या आहेत, ह्या आपल्याला समजावून द्यायच्या आहेत. तेव्हा त्यांचा वाचनाचा वेग असेल, त्यांच्यातील आत्मविश्वास असेल किंवा स्पेलिंग तयार करण्याची जी एक नाविन्यता असेल, क्रिएटिव्हिटी असेल ती त्यांच्यात निर्माण होईल. ह्या गोष्टी क्लिअर करणं अपेक्षित आहे, ठीक आहे. पुढचं पहा, लक्षात आलं असेल, काय शंका असेल तर तुम्ही कधीही एनी टाइम मेसेज करून तुम्ही विचारू शकता, ठीक आहे. पण पुन्हा सांगतोय ह्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवा, खूप महत्वाच्या आहेत, खूप म्हणजे खूप महत्वाच्या आहेत. पुढे पहा सेकंड सी पासून सुरू होणारे ब्लेंड्स कोणते आहेत तर CL आणि CR. आता CL चा उच्चार कसा क्ल आणि CR चा उच्चार कसा क्र, ओके. पहा या ठिकाणी
CL क्ल, CL क्ल, 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 क्ल. पुन्हा सांगतोय पुढचे जे लेटर्स आलेले आहेत त्याच्यावर डिपेंड तो शब्द कसा तयार होतो. या ठिकाणी CLAP काय झाला? क्लॅप. काय झालं? क्ल म्हणजेच काय? क्लीन. बरोबर. या ठिकाणी काय? CL म्हणजेच काय? क्ल. OCK म्हणजेच क्लॉक, क्लाउड, क्लास. हे CL या ब्लेंड्स पासून तयार होणारे शब्द आहेत. क्लाउड, क्लास, CL. CR क्र, CR क्र, 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 क्र. पा क्राय, क्रॅप, क्रो, क्रॉस, क्रेन. प्रत्येक शब्दाची जी काही सुरुवात आहे ती CR ने झालेली आहे. त्याचा उच्चार क्र होतोय. क्रीम, क्रॉस, क्रो, क्रॅप, क्राय होतोय की नाही? आपण असं वाचत नाही क, र, इ, अ, म, क, र, इ, म असं वाचतो का आपण? तर ही पद्धत कशी आहे? चुकीची आहे. क्रीम आपण कसं वाचत असतो? तर CR म्हणजे क्र आणि पुढे काय आहे? तर ई आणि ए चा उच्चार क्रीम, क्रीम. ओ चा उच्चार ओ आणि एस चा उच्चार डबल एस चा उच्चार स. क्रॉस. ओ चा उच्चार ओ. CR क्रो आणि डब्ल्यू चा उच्चार काय? व. क्रो. ओके. क्रॅब, CRA म्हणजेच अ, क्रॅब. अशा पद्धतीने आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यात जे लेटर्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. प्रत्येक अक्षराची जागा सुद्धा महत्वाची आहे. पुढचा पॉइंट पहा. या ठिकाणी डी 3 नंबरचा डी पासून सुरू होणारे ब्लेंड्स एकच आहे. DR. डी पासून सुरू होणारे ब्लेंड्स कोणते आहेत? तर DR. डी आणि आर हे ब्लेंड्स आहेत. कशा आहेत पहा. याचा उच्चार कसा होतो? र. बघा. DR, DRAW. ड्रॉ. DRAW. ड्रॉ. ओके. ड्रिंक. DRINK. DRINK. ड्रिंक. DROP. ओ चा उच्चार ओ. DRO. ड्रॉप. ओके. DREA. ड्रीम. बरोबर. ड्रीम. आणि DRU. यू चा उच्चार ड्रम. अशा पद्धतीने आपल्याला ब्लेंड्स समजून घेणं गरजेचं आहे. हे कशा आहेत? IMP आहेत. कशा आहेत? IMP आहेत. व्हेरी IMP म्हटलं तरी हरकत नाही. कारण जर आपल्याला इंग्रजी वाचायचं असेल तर आपल्याला या गोष्टी यायलाच हव्यात, माहिती असायलाच हव्यात. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा. इतरांना जर समजा काही शंका येत असतील, या संदर्भात काही ज्याला ज्याला अडचणी असतील त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, पोहोचवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच आपल्याला अशा नाविन्यपूर्ण व्हिडिओची लिंक मिळू शकेल आणि आपण सुद्धा अशा ज्या काही माहिती असतील ती माहिती आपण सुद्धा आत्मसात करू शकता. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.